पाहणार आहोत झटपट असा मसाला भात कसा बनवायचा। अगदी आपल्याला कधी कधी असं होतं की स्वयंपाकाचा कंटाळा येतो, अशा वेळी जर मसाला भात आणि त्याच्याबरोबर मस्त लोणचं पापड तरी देखील छान उत्तम आणि टेस्टी जेवण बनून तयार होतं। तर चला तर मग पाहूयात आपण मसाला भात कसा बनवणार आहोत ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। झटपट असा बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे चवीला देखील छान बनतो। तर मसाला भातासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्ध गाजर आहे ते मी छान बारीक कट करून घेतलेले, एक शिमला मिरची बारीक छोटीशी शिमला मिरची होती ती देखील कट करून घेतलेली आहे, टोमॅटो एक छोटा टोमॅटो कट करून घेतलाय, लसूण, कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा कांदा व 2 हिरवी मिरची। हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे। एक 7 ते 8 काजू घेतलेले आहेत मी बारीक करून, अगदी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत आणि फ्रोझन मटार। आता सध्या हिवाळ्याचा सीझन आहे त्यामुळे मटार तर तुम्हाला ताजे मटार पण अवेलेबल आहेत, ज्यावेळेस नसतील त्यावेळेस तुम्ही हे मटार यूज करू शकता। आता इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलं होतं, ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। तोपर्यंत कुकर मध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालूयात, गाजर घालूया, मी लगेचच कांदा देखील घातलेला आहे त्याचबरोबर, व 1 ते 2 मिनिटं आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचंय हे। एक 2 मिनिटं व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेऊया। आता याच्यामध्ये हिरवे वाटाणे घालूयात, ते देखील आपण तेलामध्ये परतवायचे आहेत। शिमला मिरची घालायची आहे व आता हे मी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहे। काजू घालणार आहे, एक 2 मिनिटं परत छान मिक्स करून घेणार आहे मी सर्व। आता टोमॅटो घालूयात, टोमॅटो मी लास्टला याच्यासाठी घातला की टोमॅटो पटकन मेल्ट होतो आणि शिजतो देखील, त्यामुळे टोमॅटो तुम्ही लास्टला घातला तरी हरकत नाही। एक 2 मिनिटं मी हे सर्व व्यवस्थित परतवून घेतले। थोडासा हलकासा रंग चेंज झाल्यावर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहे, 2 चमचे धनेपूड घालणार आहे। याच्यामध्ये एक्स्ट्राचा लाल तिखट किंवा कुठला मसाला वगैरे मी वापरणार नाहीये, फक्त जो बिर्याणी मसाला असतो तोच घालणार आहे। आणि थोडंसं तिखटसर प्रमाण येण्यासाठी मी 2 हिरवी मिरची घातलेली आहे, पण तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार हिरवी मिरची स्किप देखील केली तरी हरकत नाही। जर तुम्हाला अजून जास्त तिखट हवं असेल तर मग मिरचीचं प्रमाण वाढवा। आता मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते तर ते तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचेत आपल्याला। आता हे सर्व मसाले व तांदूळ आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचंय। एक 2 मिनिटं मी व्यवस्थित हे तांदूळ परतून घेणार आहे, सर्वकडून छान हे झालं पाहिजे, परतले गेले पाहिजे। आता याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घालूयात, तर इथे मी 2 चमचे बिर्याणी मसाला घालणार आहे। तुमच्याकडे जो कोणता अवेलेबल आहे बिर्याणी मसाला तो घालू शकता, मी ते एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरलाय। आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊयात।
या मसाल्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काळे मिरे, वेलची वगैरे असते, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राची वरतून वेलची, काळे मिरे, खडे मसाले कोणतेही वापरले नाहीये. जर मसाला नसेल तर मग थोडंसं एक काळे मिरे, लवंग, वेलची देखील घातली तरी हरकत नाही, किंवा ते बारीक करून घातलं तरी चालेल. आता हे तेलामध्ये परतून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपल्या तांदळाच्या प्रमाणानुसार जेवढं आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे, तर मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता इथं चवीनुसार मीठ घालूयात. हलकीशी कोथिंबीर घातलेली आहे मी. असं वाटतंय आपल्याला, मला असं वाटलं थोडंसं पाणी कमी पडेल, तर मी थोडं पाणी एक्स्ट्राचं ॲड केलंय. आता कुकरला 2 ते 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. आता 3 शिट्ट्यानंतर ना मी पूर्ण वाफ जाऊन इथे पाहू शकता आपली छान मसाला भात तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय अल्लाद आपल्याला. तिथं पाहू शकता आपले मसाले भात मस्त असा चमचमीत बनवून तयार झालाय. याच्या जोडीला मस्त असं पापड भाजलेला आणि लोणचं. आता त्याच्यावरती मी एक छान मस्त तूप घालणार आहे. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि अशा पद्धतीने नक्की मसाले भात बनवून तयार करा. आणि ही जर ट्रिक वापरून तुम्ही मसाले भात बनवलात तर डेफिनेटली हा चांगलाच होईल टेस्टला.